गार्ड गेलं राव, सेंटर गार्ड कोण उचलतं? भावानं दुबईमध्ये प्रताप धाबा मी सर आलेले आहे. एक नक्की आवर्जून चित्रपट बघा तुम्ही. आशू सकाळी 4 वाजल्यापासून झोपलेला नाहीये आणि आता तो अर्धा एक तास झोपला होता आणि त्याला सांगितलं आपण दुबई फिरायला चाललोय. रोज सकाळी तंबाखू खात असल्यामुळे तिला कार्पेंटर रेंट म्हणतात. मस्त वाटतंय लंडन मध्ये येऊन. सेलिब्रिटींना असं सोडून होत नाही की आम्ही सेलिब्रिटी आहोत म्हणून बायकोचं असं हे नाही. बघा आम्ही सांगतो आम्हाला एक कम नशिबी माणूस पण दाखवायचा आहे. बघा इथे उजवा पाय टाकले, उजवा पाय आत टाकायचा. अंधश्रद्धेला जागा नाही हो, अंधश्रद्धेला जागा नाही. गळ्यात आणि आपली क्रिकेटची बॅट मळ्यात. हलकी कोणाची मारली काय? इंटरनॅशनली लेदर मॅचेस खेळायला चाललोय. ओव्हरआर्म शारजाच्या पिचवर मिडल विकेट देतो. मिडल विकेटवर इंडियाची टीम प्रॅक्टिस करते. आता म्हणजे आता एशिया कपसाठी इंडियाची टीम आपली जिथे प्रॅक्टिस करत होती त्या विकेटवरती आम्ही खेळणार आहोत. आता मला याच्या पुढे काय बोलायचं नाही. याच्या पुढे तुम्ही आता मॅचेस बघा. 2 वाजलेत. पहाटे 4:45ची फ्लाईट आहे. पण आमचा मित्र अमोल क्रिकेट खेळायचं म्हणून क्रेप बँडेज घेऊन आला आणि ती स्टिकी क्रेप बँडेज घेऊन आला जी ज्याला गम असतो, ज्याला डिंक फेविकॉल जे काय असतं ते असतं. आणि आम्हाला अडवलं. त्यांनी सांगितलं एक बिहारचे कोणीतरी होते सिक्युरिटी गार्ड, ते म्हणाले नहीं चलता है सर, आप स्वयं देख लीजिए, स्वयं पढ़ लीजिए, नहीं चलता है, ये आप लगेज में दे दीजिएगा, आपके पास समय की पूर्तता भी हो सकती है, आप डाल के आ जाइएगा लगेज में. असं करून त्याने पाठवलं. आता आम्ही अमोलची वाट बघतो. आता मी इकडे पैसा घ्यायला आलो. पैसा फुल. नक्की क्रिकेटच खेळणार आहे ना? उद्या सकाळी माझा 9 वाजताचा कॉल टाईम होता हास्य जत्रेचा. मी क्रिकेटसाठी डच्चू दिला. मी सांगितलं क्रिकेट खेळायला चाललो. ते म्हणाले कुठे? ते म्हणाले दुबईला. दुबईला क्रिकेट खेळायला चाललं. हां. आणि हास्य जत्रा म्हटलं 1 दिवस द्या सुट्टी. हसले आणि म्हणाले जा आता काय बोलू. फायनली आमचा एक भाऊ जो क्रेप बँडेजमुळे बाहेर गेला होता तो आलेला आहे. मी दाखवतो. ऑल डन. हा पहा, हा आमचा भाऊ परत आलेला आहे. माझी बॅग परत घेऊन आलो. आमचं सगळं झालेलं आहे. मी आणि ऋतुराज आम्ही दोघंच थांबलोय मुद्दाम. आम्ही असं ठरवलं आहे की क्रिकेट खेळतानाच फक्त गोतावळ्यात जमायचं असं आम्ही ठरवलं आहे मुद्दाम. कारण आम्ही खूप घाबरलो आहे. आम्ही भ्यायलेलो आहे. कारण आम्ही पहिल्यांदा इंटरनॅशनली क्रिकेट खेळायला चाललेलो आहे. गल्लीत खेळलो, एरियात खेळलो, एरियातल्या मैदानात खेळलो, गोल गोल मैदान, शिड्या, चौकोन, टर्फ, सगळ्या पद्धतीचा खेळ भारतात खेळलो. आणि आता डायरेक्ट दुबईला इंटरनॅशनल ग्राउंडवर क्रिकेट खेळायला चाललो आहे. तुला माहिती आहे का मी इंटरनॅशनल एका प्लेअरला बॉलिंग पण टाकली प्रॅक्टिस. कोणाला? केदारच्या. ऋतुराज माझं नशीब एवढं सॉलिड आहे. महेश सरांच्या बाजूला सीट मिळाली आणि माझं नशीब एवढं सॉलिड आहे अभिनवाच्या बाजूला पण सीट मिळाली. पण तुझं नशीब काय आहे ते खाली करून दाखव असं कॅमेरा. हा मग ते सर एवढे लांब पाय असल्यामुळे एवढ्या मी आजपर्यंत विमानात प्रवास केला त्यांना हे हा हॅपीनेस कळेल. लेग स्पेस म्हणजे तू नशीबवान आहेस. ॲब्सोल्युटली नशीबवान. आणि याचबरोबर आम्हाला एक कम नशिबी माणूस पण दाखवायचा आहे. बघा इथे आता त्याला तात्पुरतं तिकडे बसवलंय पण तो बरोबर मागे जाणार आहे. त्याने आम्हाला एक दंतकथा पण सांगितली की एअर अरेबियाचा जो राजा आहे ज्याची फ्लाईट आहे त्याला गुडघे द्यावे लागतात येताना. नवसाचा राजा आहे तो. तर त्याला मुंबई आल्यावर करा. मित्रांनो आता आम्ही पोहोचलेलो आहोत दुबईला. मधला प्रवास शूट नाही करता आला, खूप गडबड होती त्याच्यामुळे. पण दुबईला पोहोचलेलो आहोत. आता बेसिक टूर होईल आणि त्याच्यानंतर मॅचेस बाकी अपडेट देत असतात. अतिशय आनंदाची गोष्ट मित्रांनो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये
म्हणजे एखादा हास्य कलाकार कुठंपर्यंत पोहोचू शकतो जीभ वळाल्या कारण झोप झालेली नाही आहे. तुम्ही जे समजताय असं काहीच नाही आहे. गॉगल सुद्धा घालून तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपला भाऊ पृथ्वी प्रताप मराठी हास्य जत्रामध्ये ज्यानं एक स्वतःचं नाव कमवलं, आम्हाला हसवलं, त्यांचं बघून आम्ही जगाला हसवलं आणि सगळ्या जगानं आम्हाला फसवलं. पण भावानं दुबईमध्ये प्रताप दफा जस्ट 9 आत्ता आमचा करार झाला या प्रतापचं धाब्याचा. आणि हे सिम्पली पंजाबी घातले. का घातले तुम्हाला सांगतो, कारण मराठी आपण लोक आहोत आणि आपले महाराष्ट्रीयन खाणं तर आपण सतत खातच असतो. सिम्पली पंजाबी हे सिम्पली पंजाबी हे निवडण्याचं कारण तुम्हाला सांगतो, जे महाराष्ट्रीयन आहे ना तेच आपल्याला विकायचं आहे, फक्त लोकांना गंडवून विकायचं आहे की ते पंजाबी आहे म्हणून त्याला आज बोलवून घ्यायचं. आणि त्या लोकांना ह्याला पंजाबी म्हणतात किंवा हे पंजाबी आहे जे महाराष्ट्रीयन आहे असं सांगून काय बी बडबडवलं आहे. आता 150 दिरम तुम्ही करा, बायको डायरेक्ट घालणार, मुका घेणार आणि जाणार, हे माझा नवरा करणार. 150 दिरम मध्ये फक्त मिळेल तुम्हाला 150 दिरम मध्ये. आम्ही आत्ता आलो होतो सुपर मार्केटमध्ये प्लग घ्यायला. इथले चार्जिंग प्लग, इथले सॉकेट्स जे आहेत ते वेगळ्या पिनचे आहेत. तुझं तर ठरल्याप्रमाणे क्रेडिट कार्ड साहेब मारायचं होतं, बायकोला फोन लावला, हां पाण्याची बाटली वाटली 3 दिरम आणि हे काहीतरी मिळालं आहे आम्हाला. हे काहीतरी आम्हाला नाही, घरातलं रेशनचा बाजार करायला लावला. ते आटा वेगळा आहे, ते वाटा वेगळा आहे, ते तांदूळ वेगळा आहे, ते गहू वेगळा आहे, ते ज्वारी वेगळी आहे, थोडं सगळं घ्यायला लावलं. दुबईत येऊन बाजार राशन भरलं आणि या सगळ्याचं 1300 दिरम झाल्यात. पण माझे भाऊ लय दिलदार आहेत. हा, माझ्या या सगळ्या राशनचे पैसे विशाल निकम आणि वैभव चव्हाण माझे 2 भाऊ देणार आहेत. देणार नाही, ते तुझंच पाकिट यांच्याकडे होतं. तुला काय वाटलं इथं काय प्यायचे वांदे. नमस्कार. आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत. पहिलाच दिवस आहे आजचा. आता आम्ही एका कुठल्या तरी टूरला चाललेलो आहोत. ही जी टूर आहे तिथे आम्ही वेगवेगळ्या गोष्टी, काहीतरी मरीना आणि काय रे बुर्ज अल अरब वगैरे असलं काय 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 बघणार आहोत आणि त्याच्यानंतर क्रिकेटची मॅच खेळणार आहोत. आपला एक मित्र सुरुवातीपासून आपल्यासोबत आहे, तोच असणार आहे या पूर्ण प्रवासात, ऋतुराज फडके. साला एवढं कंपन्सेशन करतोय, एक मॅच खेळायला नव्हता आला दहीसरला, पण आता एवढं कंपन्सेशन करतोय. दुबईत घेऊन आलाय, प्लस रूम पार्टनर तोच आहे, अपोजिट टीममध्ये खेळणार. आणि आमचं डील झालं आहे की माझ्या बॉलिंगला तो 4-6 मारणार नाही, तगडा बॅट्समॅन आहे. बाकीच्यांना भेटूया आपण हळूहळू. सगळे आपापल्या झोनमध्ये आहेत, खाली जाऊन बघूया कोण कोण आलं आहे. हा पाहतो गोतावळा, हेच ते सगळे क्रिकेट खेळायला आलेत मुंबई पुण्यावरून. हां, आणि आपल्यासोबत आहेत क्षितिज जाते. काय म्हणत होता जाते? तो काहीतरी करतोय भयंकर. असं येतो हा लाखाचा प्लेअर आहे. हे पण ऐक ना, 25 लाख का प्लेअर आहे. 25 लाख का प्लेअर. च्या टीमचे धडाडीचे कार्यकर्ते काय करायला काय करतोय की आला बघू आता काय उद्याचा हातपाय चालतात काय हातपाय गळ्यात आणि आपली क्रिकेटची बॅट मळ्यात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी किंवा प्राणी असं तुम्हाला आतमध्ये इंडोर पार्कमध्ये पाहायला मिळणार आहे. जवळजवळ 3 दुबईचा आता इथे कसं आहे की मोराल कलरचा टॉवर ते आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर. मस्त वाटते लंडन मध्ये येऊन. तुम्हाला ज्याच्यावरती अरेबिक लेटर्स मध्ये इन्स्क्राईब केलेलं स्ट्रक्चर बघायला मिळेल. हे आहे आत्ताचा नवीन. अशू, मला तुझा चेहरा दाखवायचा आहे. मला हा चेहरा बघायचा आहे तुझा. किती भारी आहे. झोप झाली अशू? माझी खूप झोप झाली आहे. जास्त झोपल्यामुळे असा झालोय. जास्त झोपल्यामुळे अशू सकाळी 4 वाजल्यापासून झोपलेला नाहीये. आणि आता तो अर्धा 1 तास झोपला होता आणि त्याला सांगितलं आपण दुबई फिरायला चाललोय आणि त्याला जबरदस्ती आणलाय. सॉरी. डायरेक्ट 6 महिन्याची कायदा आहे. फालतू आगाऊपणा आपल्या गावात करतो तसं आपण इथं करायचं नाही आहे. कशावरनं चालायचं नाही. हा, फक्त ह्याच्यावरनं चालायचं, ह्या नंतरनं चालायचं नाही. ही जे रस्ता दिला आहे आणि इथं नियम पाळले जातात म्हणून इथं याच्यावर फक्त याच्यावरती चालायचं. हा, आणि त्याच्यावर चालायचं नाही. हा. वैभव 3-4 पिक्चरचं कॉन्ट्रॅक्ट आलेले पैसे सगळे त्याच्यात जातील, त्याच्यात चालू नको. अजून मागे हा या आता लागला माझा. सर आता आपल्याला यांनी आणलेलं आहे. कुठे आणलेलं आहे? ग्रीन प्लॅनेट. ते मला म्हणाले आता आपण आतमध्ये जाऊन किडे बघणार आहोत.
आणि आपल्यातले काय करायचे? कार्पेंटर अँट. तंबाखू खात असल्यामुळे काय 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 रोज सकाळी तंबाखू खात असल्यामुळे तिला कार्पेंटर अँट म्हणतात. माहितीतले सगळे कार्पेंटर रोज सकाळी पहिलं तंबाखू. कसे काम चालू ना. मित्रांनो, हा व्लॉग येईल तेव्हा येईल, पण तुम्ही दशावतार प्लीज बघा. जर नसेल पाहिलात तर मी डेफिनेटली सांगतो तुम्हाला कुठल्या तरी OTT प्लॅटफॉर्मवर येईल. पण तोपर्यंत आय थिंक मी एका महिन्याच्या आतच हा व्लॉग टाकेन. त्यामुळे सिनेमा साधारण 5 महिने तर चालेलच डेफिनेटली. तर तुम्हाला बघायला मिळेलच इन्शाल्लाह. दुबईला फोटो थँक्यू. बाईने आम्हाला न विचारता आमचे खचाखच फोटो काढलेले आहेत. पोज पण मी सांगितलं. बरं, गंमत म्हणजे आमच्याकडे फोटो काढण्यातला मास्टर विनय राहुळ असताना बरं आमच्याकडे कॅमेरा सुद्धा आहे, आमच्याकडे फोन सुद्धा आहे, पण ठीक आहे. पण बाई फोटो आलो काढला. आपण. असेल ते बर्मीज आर्चर फिश, बँडेड आर्चर फिश हे लिहिलंय म्हणून वाचतोय मी. मला माहिती नाही. मी टेन्शनमध्ये आलो, बोललो बाईला एवढं कसं माहिती. पण त्यांनी आम्हाला सांगितलं चौथ्या माळ्यात जाण्यासाठी एवढ्या कमाल गोष्टी आहेत तिकडे, एवढ्या भारी भारी गोष्टी आहेत ना. आता हे जे आपण पाहिलं त्यांनी एंट्रन्सला वरती स्विमिंग पूलसारखं केलं आणि आतमध्ये मासे सोडलेले आहेत आणि भारी वाटतंय हे. बघूया अजून काय काय बघ. इतकी वर्ष लहानपणापासून कवितेत बाबा ब्लॅक शिप ऐकलं होतं, ती आज आम्ही शोधून काढलेली आहे. ही पहा, ही थी बाबा ब्लॅक शिप. मित्रांनो, आपल्याला असं वाटतं आपल्या घरच्या बायका सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्यांचे केस विस्कटलेले असतात, पण तसं नाही आहे मित्रांनो. प्राणी पक्ष्यांचं काही वेगळं नाही. ह्या मादा आहेत, सकाळी काम करून रात्री झोपून सकाळी सकाळी त्या उठल्यात आणि अंथरुणात त्यांचे केस विस्कटलेले आहेत आणि आता त्या जरा शांत बसल्यात थोड्या वेळ. थोड्या ग्रम्पी मोडमध्ये आहेत त्या, पण जरा ब्रश बिश केला की त्यांनाही बरं वाटेल. अत्यंत महत्त्वाचा माणूस खूप वेळानंतर सापडलाय मला, हर्षदजी अटकरी. कसं वाटतं तुम्हाला दुबईत ग्रीन प्लॅनेटला येऊन? अरे कमाल. जेवढे पक्षी असतील या जगात हेही माहीत नव्हतं. आता कळतं. पोपट याच्या आधी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता. हो का? जेव्हा मी जॉब करत होतो, आणि आत्ताही माझ्या खांद्यावर हात ठेवला आहे माझे लाडके संजय दादा. आय लव्ह यू. आय लव्ह यू दादा. आय लव्ह यू. काय बोलवतात आपल्याला? तुला परत यायचं आमच्या सोबत दुबईला. मी प्लॅन करणार तुझ्यासाठी. मी मुद्दाम घेतो हा शॉट. लुक ॲट द लवर बॉय. लुक ॲट द लवर बॉय. लवर बॉय. आणि सांगावं लागतं की आपण काय करतोय, कुठे आहोत. सेलिब्रिटींना असं सोडून होत नाही की आम्ही सेलिब्रिटी आहोत म्हणून बायकोचं असं हे नाही. बघा आम्ही सांगतो. फुल अपडेट. फुल राणादांकडून फुल अपडेट चाललेला आहे. कडक कडक. अरे काय तुला सांगू, तू तिकडेच बघ ना. तू कशाला इकडे बघतो? मी तुझ्या ब्लॉगमध्ये बघतो. अरे काय तुला सांगू, एवढं खतरनाक आहे ना हे सगळं. एवढं खतरनाक. तुला काय वाटतंय? अरे कमाल आहे रे हे. म्हणजे एकीकडे हायवे आणि एकीकडे असं जंगल. क्या बात आहे यार. हे आपल्या भारतात कधी होणार? मला माहिती नाही, पण आता फक्त तुझ्या आणि माझ्या व्लॉगचं कोलॅबरेशन झालंय. एवढं बास आहे आपल्यासाठी. बाकी जे होईल ते होईल. पृथ्वी प्रतापला सबस्क्राईब करा आणि आपला ऋतुराज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब. हां, आपल्या ऋतुराजला तर कराच करा. लाईक पण करायचं असतं ना बरोबर. लाईक पण करा, शेअर पण करा. लाईक करा, शेअर करा, नक्की लक्षात कमेंट करा. हां नक्कीच. आणि चांगलंच करा प्लीज. बाकी नाही. छोटं मोठं नाही, बहुत बडा करू. फायनली मी सर आलेले आहे. हाऊ आर यू सर? एक नक्की आवर्जून चित्रपट बघा तुम्ही. अरे सर, नो नो जस्ट किडिंग. पण डे 1 स्टार्टेड रिअली वेल. धमाल करतोय आम्ही. फ्लाईटमधले व्हिडिओज बघितलेच असाल तुम्ही, पण दिस इज डे 1, सो you'll all enjoy for next 3 days. डीपीला पिपीनं म्हटला, खरंच मला हे इथपर्यंत असं जाणवलं. आणि असंच संध्याकाळपर्यंत मी प्रत्येकाच्यातलं थोडं टेस्ट करून माझं पोट भरणार आहे. म्हटलं 1 रुपया खर्च करणार नाही. म्हटलं शाबास. हा दुबईचा घोडबंदर आहे, इथे ट्रॅफिक लागलेलं आहे. तर मी काय म्हटलं त्याच्यावर, तो आम्ही नाही म्हटला तिथं मिळतं खाणीमध्ये, जमिनीमध्ये सोनं सापडतं. मी म्हटलं 2 गुंठाचा एखादा प्लॉट घेऊ आपण आणि बेंचवर 1,500-2 हजार मीटर खाली जाऊ ना, उकरं मिळेल ते आपलं. हा म्हणतो अशक्य गोष्ट आहे. नाही शक्य आहे.
जर डीपी बोलतोय तर हे शक्य आहे, लक्षात पुढे किती खोल जायचं आपल्याला? 1,500-2,000 हजार मीटर खाली. 1,500-2,000 चला किलोमीटर. हा किलोमीटर हो. तो नंतरचा प्रवास ना. आपलं पोट नाही भरलं तर आपण अजून खाली जाऊ. आणि 1,500-2,000 हजार किलोमीटर खाली जाऊ शकत नाही कारण ऑक्सिजन भेटणार नाही. साधारण एक 15 मिनिटं बकचोदी केल्यानंतर बिपिनच्या हे लक्षात आलं की आपण खाली जाऊच शकणार नाही, आपण खाली जाऊच शकणार नाही. पण त्यांच्या हे लक्षात आलं, याच्यात आनंद आहे आपल्याला. 1,500-2,000 हजार मीटरवर आमच्या शेतजमिनीत पाणी लागत नाही, ह्यांना सोनं लागणार आहे. मला माहीत नाही कसं, पण हरकत नाही. डीपी भाऊ म्हणताय तर करू आपण. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आजचा दुसरा दिवस आहे दुबईमधला आणि मॅच झोनमध्ये आम्ही सगळेच. आज मॅच सुरू होणार आहे. मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग इन दुबई. आणि या दुबईच्या मॅचेससाठी आम्ही खूप एक्सायटेड आहोत. तयाऱ्या झालेल्या आहेत. आमच्या जर्सीज आणि सगळ्या गोष्टी आता आम्हाला मिळतील. आणि मग आम्ही शारजाला ओव्हरआर्म क्रिकेट इंटरनॅशनल ग्राउंडवरती लेदर क्रिकेट खेळायला चाललो आहे. तुम्ही बघू शकता तयारीनिशी झोपलं होतं. काय म्हणता ऋत्या? काही झालं तरी मला एक बॅग लागतेच, सॅग असावी सोबत. माझ्या भावाने माझा सगळा कारभार त्याच्याकडे घेतलेला आहे. मी त्याचा माझा सगळा कारभार त्याच्याकडे सोपवलेला आहे. त्याच्या बॅगेत माझ्या जर्सी, माझं चार्जर, पॉवर बँक सगळं त्याच्या बॅगेत ठेवलं आहे. आणि मी माती खाल्ली, सॅग आणलीच नाही. टीम्स पण आलेले आहेत, बाकी टीम्स पण आलेले आहेत. आपण बघूया. हे पहा, हे पहा. ऑल सेट, ऑल सेट. पाठकजी जिंकायचंय. वाद संपला विषय. आउट पहिलाच. अरे वेद वॉरियर्सचे येस, आपणच जिंकणार. वेद वॉरियर्सच जिंकणार. वेद वॉरियर्सच्या ओनर म्हणून डॉक्टर जयश्री शनिक पाटील आणि डॉक्टर शनिक पाटील, पृथ्वीक प्रताप यांना आणि सगळ्या टीमना शुभेच्छा देते. आपण जिंकायचं. थँक्यू. वेद बॅट आणि बॉलचा त्याच्या ग्राउंडचा. थँक्यू. मी ऐकलंय ग्राउंड चेंज झालंय, खरं का खोटं आहे? कोणाचं? अरे जायला जाऊ द्या. एकदम लगेच इथून इथे लगेच ग्राउंड चेंज झाला आहे. विषय संपला. आणि अरे सॉरी मला माहित नव्हतं. अरे सॉरी. आता तू येत राहणार. त्याने फेस ट्रॅकिंग ऑन केलंय. काही काय आता तू कुठलं तंत्रज्ञान आहे? आईचा गो असं आहे. आता कुठेही जातो ते येत आहे. मस्त आहे. उगाच थोडी बोलतोय. जा की तिकडे गेलास तरी माझं काही म्हणणं. आई शपथ. असू ऑल सेट. ऑल सेट. हा या माझ्या मित्राने काल माझी लाज राखली आहे. माझी गळणारी पॅन्ट त्याच्या एका झाराच्या बेल्टने त्याने वाचवलेली आहे. वाचलेच विसलेच वाटतं सगळं. तर बेल्ट घालताना दिसणार ना लेबल. आता काय डोळे बंद करून नाही घातला. पण येस, काल मदत केली आहे. आज एकमेकांच्या अगेन्स्ट क्रिकेट खेळणार. खूप चांगला. जय दुधाने मला हळू बॉल टाकणार आहे. आमचं काल रात्री ठरलेलं आहे. आमचं काल रात्री ठरलेलं आहे. ग्राउंडवर आपण आलेलो आहोत. तयारी झाली आहे असं वाटतंय. असं वाटतंय. डीपी तयारी झाली? तयारी बाय बाय. अबे हमारे कोई दौरान दर्जा नाही गाय. त्या एक आटली सगळीकडेच बिग झाली वाटते. डीपीची आरबी भाषा. कोल्हापूरबी. माझं किट एवढंच आहे. बाकी सगळं आता पुढे सांगतो. काय आणलंय त्याच्यात? तेच बाकी सगळं आपलं ग्लोव्ह थायपॅड. डीपी आपली बॅग आहे काय? नाही ही आपल्या ऋतुराजची बॅग, म्हणजे आमची बॅग. मी घेतली ऋतुराज. चल तू. आणि ही पिशवी पण घेतली. माझं घेतलं. ही दोस्ती आहे. ही आमची टीमचं प्रेम आहे. ऋतुराज आमच्या टीमचा पण नाही, पण प्रेम आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा, निळ्या पिशव्या आहेतच. वा वा वा. उन्हातानाचं क्रिकेट खेळायला आलोय. मस्ती बघा आमची, साधी नाही आमची मस्ती. उन्हातानाचं क्रिकेट खेळायला आलोय. हो थंडी वाजते. आय थिंक याच उन्हामुळे इंग्लिश. आता इंटरनॅशनल. आता सगळं मित्रांनो, आता आपण पोहोचलोय ग्राउंडवर, म्हणून मी हा व्हिडिओ परत सुरू केलाय. माझा भाव वैभव आला. सकाळपासून मला भेटला नाही माझा भाव, पण माझ्या भावाला मिस केलंस ना. भावाचं प्रेम आहे, अजून काय नाही. भावाचं क्लिअर केलं ना.
उजवा पाय आत टाकायचा. अंधश्रद्धेला जागा नाही हो, अंधश्रद्धेला जागा नाही. आणि हे पहा, आम्ही आलेलो आहोत ग्राउंडवरती फायनली. तुम्ही बघू शकता, पहिला उजवा पाय, अंधश्रद्धेला जागा नाही म्हणून पहिला पाय उजवा. मित्रांनो, आता व्लॉगमध्ये अपडेट असं आहे, पहिली मॅच झाली आहे आणि पहिली मॅच आम्ही हरलो. ते जिंकले, पण हरकत नाही. ते जिंकले याचा अर्थ आम्ही हरलो असं होत नाही. गार्ड गेलं राव, सेंटर गार्ड कोण उचलतं दुसऱ्याचं, माहिती पण नसेल त्याला माझं गार्ड आहे ते. असा लोचा झाला. हा करतोय. थायपॅड घेतले यांनी, अजून काय घेतलं यांनी? एल्बो पॅड घेतलं सगळे, पण यांनी नशीब नाही घेतलं क्रिकेट खेळायचं. म्हणजे ज्या माणसामुळे तुझ्या क्रिकेटच्या करिअरवर पाहिला ना, त्याने पॅड उलटे घातले. एक मिनिट, माझा मुद्दा पहिल्या बाकावर बसवलं आम्हाला, पहिल्या बाकावर बसवलं तर परीक्षेत कसं असतं तसं आहे. वा, एक नंबर. त्यामुळे आता मजा करू, बघूया काय. पहिला मॅच UAEच्या धर्तीवरती, हा पहिला मॅच. चांगली सुरुवात, चांगली बॉलिंग. पहिला बॉल लेंथवर, अजून एक डॉट बॉल. पहिला ओव्हर हा संपतो आणि पहिल्या ओव्हरच्या नंतर स्कोर आहे 3 रन्स. सेट महेश सर, सेट फुल सेट. मंगेश सर, सेट फुल सेट म्हणजे हे माझंच आहे, खरं हे माझंच आहे, पण ठरवायचं कोणाला मिळेल. प्रवीण सर, मंगेश सर म्हणतात ती ट्रॉफी आमचीच आहे. आता मंगेश सरांसोबत मी बोलू नाही शकत, ते माझे प्रोड्युसर आहे. त्यामुळे ते जर म्हणत असतील तर ती ट्रॉफी त्यांची आहे. समजा मी जिंकली तरी मी त्यांना देईन. पण अख्खं दुबई एवढं ट्रॅफिक जॅम झालंय एका गोष्टी करता, मंग्याची बॉलिंग बघाय. मित्रांनो, ह्या व्लॉगमध्ये अजून एक गमतीची गोष्ट अशी घडलेली आहे. आपला भारतातला, माझा मुंबईतला, माझ्या एरियातला कन्नवरचा माझा मित्र चिन्मय मला भेटायला आलेला आहे. तो इथे दुबईत सेटल झाला आहे. पण सेटल झाला असं नाही म्हणता येणार, खरं तर तो मुंबईत येऊन जाऊन असतो, पण त्याच्या कामानिमित्त तो दुबईत असतो. तो इथे एका चांगल्या मोठ्या शाळेत पर्सनल फिजिकल एज्युकेशन टीचर आहे आणि असं जोरदार त्याचं काम चालू आहे. भावा, तो आता एवढा वेळ काढून भेटला इथे, त्यासाठी थँक्यू सो मच भाई. चालेल. आपल्या एरियातली आठवण झाली. एरियातली सेफियन्स कट्टा इथे नाही. सेफियन इथे पांढऱ्या लाईट आहेत, त्यामुळे काही करता येणार नाही. पण सेफियन्स कट्टा या मी नंतर एडिटमध्ये पाहिजे त्याला फिल्टर लावतो सेफियन्स, आणि प्रतीकला टॅग करतो पहिले आणि बांबलला टॅग करतो. सुप्रत आता चिन्मय सगळ्यांना भेटतोच आहे हळूहळू आणि मॅचेस चालू आहेत. आता सेमीफायनल ऑन झालेली आहे, तर सेमीफायनलचे थोडे ग्लिम्स टाकेन, बाकी काही नाही. आम्ही तर आता बाहेर झालो, जर्सी पण काढली मी. पुन्हा सांगा, भारी होणार ना, मस्त होणार. कसा खेळतो आता. आत्ताच्या विजयाचा शिल्पकार माझं शिल्प व्हायची वेळ आहे. विजय कडकडीत फ्लिक मारले सर, कडकडीत षटकार, लेग साइड अख्खी खेळलास. काल मी 0ला आउट झालो, त्यामुळे आजची एक एनर्जी पाहिजे होती. सर्व क्रिकेट येस चांगलं चाललेलं आहे. आता इथे काय रील करायला आलाय? बघायला आलोय. बघायला ना, तू बॉलिंग टाकली नाही ना, मी ती बघणार की नव्हती. राया रे, राया द रोस्टर. चांगल्या माणसांबद्दलच मी असं एवढं हक्काने बोलू शकतो. राया दादा, तुमचं वय काय असेल? तू सांगायचं रे, मला असेल, मलाच कसं विचारतो. 42 48 पार्टी का? तुला माहिती आहे मला? नाही, मला नाही माहिती. डोळे सांगतात पण सांगा की 50 केलेलं आहे. पण हे वय विचारण्याचं कारण असं आहे, राया दादा जरी वय वर्ष 50 असले तरी राया दादा हा 7वी 8वीच्या वर्गातला एक द्वाड मुलगा असताना, द्वाड पण ग्वाड असा मुलगा तसा आहे राया दादा. काही राडा केला. हाय सर. नाही चांगला चॉईस सिद्धू दादाचा.
खूप घाणेरड्या पद्धतीने हारलो. कालच आम्ही बाहेर गेलो. आता लोकांच्या सेमीफायनल बघायला बसलोय. कारण का उद्याचं तिकीट आहे आणि हे इंडियामध्ये असतं तर तुम्हाला माहिती आहे डायरेक्ट घरी. खूप वेळा बाजीगर पाहिल्यामुळे हारून ऐसे शॉट खेलेंगे तो फिर भागने की जरूरत नहीं है. बाजी करो बाजीगर, बाजी करो बाजीगर. माझी व्यथा काही वेगळी नाही आहे. 3 मॅच होते आमच्या ग्रुप स्टेजला. 15 मिनिट्स राहिले ऑन द क्लॉक. तिन्ही हरलोय आणि 4 ओव्हर करायचे. आणि आता आम्ही दुसऱ्यांना मोटिवेट. वल्ला हबीबी नाही, आमच्याकडे वाळला हबीबी आहे. बंदूक आहे का रे? बंदूक 2 गोळ्या घालायच्या होत्या. महत्वाचं आहे बघा, आपण मैत्री टिकवली आहे तिघांनी. आमच्या दोघांच्या टीम बाहेर पडल्या, तुम्ही पण बाहेर पडलात. व्लॉग मध्ये अपडेट असा आहे, 2 दिवस पूर्ण झालेले आहेत शारजामध्ये. मॅच खेळून आलेलो आहोत. आत्ता जस्ट आत आलो आहे हॉटेल रूममध्ये आणि आमची टीम तिसरी मॅच पण हरली. पण नॉकआउट मॅचेस संपल्या, हे आपल्या स्टेज मॅचेस संपल्या. सेमीफायनल्समध्ये सिद्धार्थ जाधव दादाची टीम आणि हार्दिक जोशी याची टीम, ह्या 2 टीम फायनलला गेलेल्या आहेत. आणि ह्या 2 टीमची फायनल आज होणार होती, पण इतका उशीर झाला आणि इथल्या नियमावलीनुसार आता फायनल होणार आहे महाराष्ट्रात. ती कधी होणार, काय होणार याचा अपडेट आम्ही तुम्हाला देऊच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड. छान आहे शारजा एअरपोर्ट, आवडला आपल्याला. पण कोल्हापुरात असं ही कोल्हापुराची सर नाही. कोल्हापुरा इतकं भारी नाही. कुठंच मला ऊस दिसला नाही. इथं एक खंडोबाची यात्रा नाही, इथं गावची जत्रा नाही, इथं ऊसाचं वावर नाही. काय करायचं दुबईला येऊन? काम काढायचं नाही, काम निघतो. हलकी कोणाची मारली काय? बुर्ज खलिफा फॉरेस्ट ऑफिसर. हां, फॉरेस्ट ऑफिसर. बुर्ज खलिफात फॉरेस्ट ऑफिसर आहे. कुठला फॉरेस्ट ऑफिसर? लाखांची बघालेच का वारसी आम्हाला बोलावलास का? शारवाज शारजा एअरपोर्ट 21 गेट्स. अरे सॉरी ते घालाघाली करतोय. हा इथे سوف ترشدك أضواء الطوارئ الموجودة في الممرات الأرضية. Electronic devices must be switched off. إلى حين هبوط الطائرة. All mobile phones are delayed. والوجود لك قراءة بطاقات تعليمات السلامة. والوجود لك في GPS. Or set them to airplane mode. And smoking and drinking alcohol are strictly forbidden on. ممنوعة في كافة أرجاء الطائرة. كما أن جميع. आता या ब्लॉगचा एंड आहे असं मला वाटतं. तर आम्ही सुखरूप आलेलो आहे. मित्रांनो, घरी आलेलो आहे. प्रवास सुखाचा झालेला आहे. दुबईची यात्रा, दुबईचा ब्लॉग संपलेला आहे. आत्ता जस्ट घरी आलोय. एअर अरेबियाचं तिकीट होतं पुन्हा एकदा आणि आत्ता दुबई टू मुंबई प्रवास करून आत्ता मस्त मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकून घरी आलेलो आहे. आणि या ब्लॉगची सांगता इथेच करतो आहे. अशाच MCCLच्या मॅचेस म्हणजे मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगच्या मॅचेस अनेक वेगवेगळ्या देशात खंडात होणार आहेत. तेव्हासुद्धा ब्लॉग करण्याचा प्रयत्न करेन. आणि जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने मराठी सिनेसृष्टी एकत्र येत राहील तेव्हा तेव्हा त्यांनी केलेली मज्जासुद्धा तुम्हाला दाखवत राहील. तोपर्यंत सबस्क्राईब टू माय चॅनल. ब्लॉग आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मित्रांमध्ये वाटत राहा. बाय बाय, सी यू, गुड नाईट.